नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। आणि आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। राज्य सरकारनं त्याबाबतचा नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले नसतील, जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा झाले नसतील, जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। जे शेतकरी कर्जमाफीची, जे शेतकरी पीक विम्याची, तसेच जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार आणि तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, तर याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारनं असं सांगितलं होतं की 30 जून या दिवशी कर्जमाफीचे पैसे जमा होणार। त्यानंतर सरकारनं असं सांगितलं की 5 जुलै या दिवशी कर्जमाफीचे पैसे जमा होणार, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले नाही। त्यामुळे मग कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास विलंब का होत आहे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले। आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास विलंब का झाला, यावरून आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। तसेच कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे देखील कृषी मंत्र्यांनी सांगितलं असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की पीक विम्याचे देखील पैसे कधी जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, खरीप पीक विम्यापोटी 1624 कोटींचे वितरण, अशा पद्धतीची पीक विम्याच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा झाले नसतील, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, तसेच पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। आणि इतकंच नाही, तर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे देखील पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता, या 2 हप्त्यांचे 4000 रुपये कधी जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। कारण की नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी 10वा हप्ता देखील आतापर्यंत जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे हप्ता लवकरच जमा होऊ शकला नाही। आता काही तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर जमा झाला नसला तरी नेमका हप्ता कधी जमा होणार याबद्दलची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल, जर तुम्ही देखील कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। पैसे कधी जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती वेळेवरती योजनांचे पैसे जमा होत नाहीत। बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे खरं तर 30 जूनपर्यंत जमा व्हायला पाहिजे होते, तर अद्याप देखील कर्जमाफीचे पैसे जमा झाले नाही। तसेच बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही। तसेच जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता गेल्या काही महिन्यापूर्वीच जमा व्हायला पाहिजे होता, तो नमो शेतकरी योजनेचा हप्ता अद्याप देखील जमा झाला नाही। तर या काही सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे
शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि सध्या शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजेच की माझ्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार. कारण की खरीप हंगामाची सुरुवात झाली आहे. शेतकरी पेरणीच्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि शेतकऱ्यांना सध्या पेरणीसाठी पैशांची अत्यंत गरज आहे आणि अशा गरजेच्या वेळी मग खात्यावरती पैसे जमा झाले तर शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळू शकतो. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्याच योजनांचे पैसे जमा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये मग शेतकरी नेत्यांनी, विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्या प्रश्नांना उत्तर देताना सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता कर्जमाफी होण्यास विलंब का झाला, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, तसेच पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, तर याबद्दल सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून आता पैसे कधी जमा होणार हे या ठिकाणी समजणार आहे. आता सर्व काय माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी पाहण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील पुढे बघणारच आहोत. आता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अत्यंत महत्त्वाची आणि नवीन अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली असाल किंवा बँक खात्यावरती कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न होता, सरकार फक्त घोषणा करतंय की खरंच कर्जमाफी मिळणार, कर्जमाफी नक्की कधी होणार, कर्जमाफी होण्यास विलंब का होत आहे. तर असे अनेक प्रश्न शेतकरी उपस्थित करत होते. पण आता या सर्व प्रश्नांना पूर्ण विराम मिळाला आहे. कारण शासनाच्या वतीने एक असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे ज्याने शेतकरी कर्जमाफीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी लागणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे आणि शासन आता थेट ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. पण या कर्जमाफीचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये माफ होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपये मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे नेमके कधी जमा होणार. तर हे सर्व अगदी सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक असते. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये थकीत कर्जदार आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणण्यात आली. या योजनेची घोषणा झाल्यापासून शेतकरी वर्गामध्ये मोठी उत्सुकता होती. परंतु मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे ही कर्जमाफी लांबणीवरती पडणार का अशी मोठी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. अनेक शेतकरी बांधव चिंतेत होते की बँका पुन्हा वसुलीसाठी तगादा लावतील का. पण आता काळजी करण्याची गरज नाही, कारण सरकारनं या योजनेसाठी आवश्यक पावले उचलली आहेत. आता या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे आणि त्याचे स्वरूप कसे आहे हे सर्वात आधी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, या कर्जमुक्ती योजनेचे प्रामुख्याने 3 मोठे भाग करण्यामध्ये आले आहेत, जेणेकरून प्रत्येक प्रकारच्या शेतकऱ्याला याचा न्याय मिळाला पाहिजे. पहिला भाग, थकीत कर्जदार शेतकरी. ज्या शेतकरी बांधवांचे पीक कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे. यामुळे राज्यातील लाखो अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यानंतर दुसरा भाग, नियमित कर्ज भरणारे शेतकरी. अनेकदा प्रामाणिकपणे आणि वेळेवरती कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवरती अन्याय होतो अशी तक्रार असते, पण या योजनेत तसं नाही. जे शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे थेट
अनुदान दिले जाणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, योजनेचा तिसरा भाग 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, तर त्यांच्यासाठी सरकार OTS म्हणजेच एक रकमी परतफेड योजना आणत आहे। या अंतर्गत ठराविक रक्कम भरून उरलेले कर्ज माफ करण्याची सुविधा या ठिकाणी दिली जाईल। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, ज्या शेतकऱ्यांचे 2 लाख किंवा 2 लाखांपेक्षा कमी कर्ज आहे, तर अशा शेतकऱ्यांचे कर्ज हे सरकारच्या माध्यमातून माफ केले जाईल। त्यानंतर जे शेतकरी कर्जाची नियमितपणे परतफेड करत आहेत, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपयांचे अनुदान जमा केले जाईल। आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, समजा जर एखाद्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2.5 लाख रुपये असेल, तर अशा शेतकऱ्यांसाठी एक रकमी परतफेड योजना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लागू करण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की काय, तर बघा, जर तुमचं कर्ज हे 2.5 लाख रुपये असेल, तर मग तुम्हाला 2 लाखांच्या वरची जी काही रक्कम आहे, समजा तुमचं जर कर्ज 2.5 लाख रुपये आहे, तर मग तुम्हाला 50,000 रुपये या ठिकाणी भरावे लागतील आणि त्यानंतरच तुमचे 2 लाख रुपये माफ या ठिकाणी केले जातील। तर अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, तर अशा शेतकऱ्यांना 2 लाखांच्या वरची जी काही रक्कम आहे ती भरावी लागेल आणि त्यानंतरच कर्जमाफी होईल, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल घोषणा तर रोज होतात, पण पैसे कुठे आहेत? तर शेतकरी मित्रांनो, याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बनवण्यामध्ये आला आहे। कारण की सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांचा एकच महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजेच की पैसे कधी जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी लांबणीवरती पडणार अशा चर्चा सुरू असतानाच वित्त विभागाकडून आणि विधिमंडळ अधिवेशनामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यामध्ये आले आहे। सहकार विभागाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांना अधिकृतपणे मंजुरी देण्यामध्ये आली आहे। शेतकऱ्यांनो, हा आकडा छोटा मोठा नाही। सहकार विभागासाठी तब्बल 20,754 कोटी 64,82,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यामध्ये आल्या आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निधी वितरणासाठी राज्यपालांची मंजुरी आवश्यक असते, ती मंजुरीसुद्धा आता मिळाली आहे। वित्त विभागाने या खर्चाच्या वितरणासाठी मंजुरी देऊन तात्काळ जार निर्गमित केला आहे। याचा अर्थ असा की या कर्जमाफी योजनेसाठी लागणारा पैसा आता सरकारच्या तिजोरीतून सहकार विभागाकडे वर्ग होण्याचा मार्ग पूर्णपणे साफ झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आता निधी तर मंजूर झाला, मग आता पुढे काय? तर शेतकरी मित्रांनो, सध्या प्रशासकीय पातळीवरती या ठिकाणी युद्ध पातळीवरती काम सुरू आहे। या कर्जमाफी योजनेचा लाभ केवळ गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी एक विशेष फिल्टर लावला जात आहे। सध्या इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती आणि त्यांची खाती तपासण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, जेणेकरून मोठ्या आणि सधन व्यक्तींऐवजी गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य मिळेल। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, ही जी कर्जमाफी होणार आहे, तर ही कर्जमाफी कोणाची होणार? जे नागरिक फक्त नावालाच शेतकरी असतील, तर अशांची कर्जमाफी होणार नाही। सर्वसामान्य, गरजू आणि गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आता शेतकरी मित्रांनो, शासनाच्या वतीने एक विशेष ऑनलाईन पोर्टल लॉन्च केले जात आहे। या पोर्टलच्या माध्यमातून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या थेट जाहीर केल्या जातील। म्हणजेच तुम्हाला कुठेही हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही। अगदी पारदर्शक पद्धतीने तुमचे नाव यादीत आहे की नाही हे तुम्हाला समजणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असतो की मग कर्जमाफीची यादी कुठे बघावी? तर शेतकरी मित्रांनो बघा, कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे आणि लवकरच कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होतील। आता कर्जमाफीची यादी
तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन बँकेचा जो नोटीस बोर्ड असतो तर त्या ठिकाणी देखील तुम्ही कर्जमाफीची यादी बघू शकता. तसेच तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन देखील कर्जमाफीची यादी बघू शकता. आणि आता जर बघायला गेलं तर सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे तुमच्या गावातील व्हॉट्सॲप ग्रुपवरती देखील कर्जमाफीची यादी तुम्हाला बघायला मिळू शकते. लवकरच कर्जमाफीच्या याद्या आता प्रसिद्ध होतील हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत चित्र पाहता आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला प्रचंड वेग आला आहे. निधी मंजूर झाल्यामुळे आता फक्त याद्या प्रसिद्ध होणं बाकी आहे आणि पैसे खात्यावरती जमा होणं एवढंच काम आता या ठिकाणी राहिलं आहे. आणि आता लवकरच कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होतील. तसेच CSC सेंटर असेल, आपले सेवा केंद्र असेल तर या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही कर्जमाफीच्या याद्या बघू शकता. आता कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होतील आणि कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव आहे का नाही हे तुम्ही तपासून घ्या. कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावं लागेल. बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करा आणि आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर मग तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की कर्जमाफीसाठी जेवढा निधी लागणार होता तर तेवढा निधी सरकारनं मंजूर केला आहे. कोट्यावधी रुपयांच्या निधीला सरकारनं मंजुरी दिली असून आता शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध होणे आणि पैसे जमा होणे एवढंच काम या ठिकाणी राहिलं आहे. आणि हे देखील काम येत्या साधारणतः 5 ते 6 दिवसांमध्ये पूर्ण होईल असं सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की साधारणतः येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील हे आपण या ठिकाणी सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला. तसेच आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असेल की 30 जूनपर्यंत कर्जमाफीचे पैसे का जमा झाले नाही. तर यावरून आता कृषी मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. लवकरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात. शेतकरी कर्जमाफीमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून काळजी घेत आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे कर्जमाफीच्या विलंबावरती स्पष्टीकरण. अशा पद्धतीची बातमी आहे. थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर पीक विम्याच्या वितरणाबद्दलची आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील देखील अपडेट बघणार आहोत. त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी निधी मंजूर झाला असून येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होतील हे तर तुम्हाला समजलं असेल. तसेच या कर्जमाफीसाठी विलंब का झाला यावरून आता कृषी मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा, 30 जून आणि त्यानंतर दिलेली 5 जुलैची मुदत उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवरती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना सरकारची नेमकी अडचण आणि भूमिका स्पष्ट केली आहे. घाई गडबडीमध्ये कोणतीही चूक होऊ नये आणि पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी प्रशासकीय पातळीवरती काळजी घेतली जात असल्याने हा थोडा विलंब होत आहे असं या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे. आणि समोर आलेल्या माहितीनुसार येत्या साधारणतः 5 ते 6 दिवसांमध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आता ही जी कर्जमाफी होत आहे तर लवकरच कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होतील आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर लगेच पैसे जमा होणार नाहीत. कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. बघा, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे. बायोमेट्रिक पद्धतीने तुम्हाला
आधार प्रमाणीकरण करायचं आहे आणि हे आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर मग तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. म्हणजेच की कर्जमाफीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करणं हे आवश्यक आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव आल्यानंतर तुम्ही बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्या आणि जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीसाठी सरकारनं निधी मंजूर केला असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीची ही कर्जमाफी संदर्भातील माहिती होती. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार ते देखील पाहणारच आहोत. आता या ठिकाणी बघू शकता, खरीप पीक विम्यापोटी 1724 कोटींचे वितरण अशा पद्धतीची बातमी आहे. आता यामध्ये नेमकं काय सांगण्यामध्ये आलं आहे आणि पीक विमा ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधीपर्यंत पीक विमा जमा होऊ शकतो हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये काय सांगण्यामध्ये आलं आहे बघा, पंतप्रधान पीक विमा योजनेच्या खरीप 2025 मधील हंगामात झालेल्या नुकसानीपोटी राज्यातील 15 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 1624 कोटी रुपये जमा करण्यामध्ये येत असल्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की जो खरीप हंगाम 2025चा पीक विमा आहे तर त्याकरिता 1624 कोटींचा निधी सरकारनं मंजूर केला आहे आणि यापैकी आतापर्यंत साधारणतः 1504 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत आणि आणखीन जे उर्वरित साधारणतः 100 कोटी रुपये आहेत तर ते जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की आतापर्यंत खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यापोटी साधारणतः 1500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत आणि अजून साधारणतः 100 कोटींचे वितरण या ठिकाणी सुरू आहे. आता जर तुम्ही देखील पीक विम्यासाठी पात्र असाल आणि तुमच्या खात्यावरती जर पैसे जमा झाले नसतील तर या 100 कोटींमधील काही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकते. कारण की अद्याप देखील 100 कोटींचे वाटप या ठिकाणी चालू आहे. आतापर्यंत 1600 कोटी सरकारनं मंजूर केले होते आणि या 1600 कोटींपैकी 1500 कोटी रुपये जमा झाले आणि 100 कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे नक्कीच जे देखील पात्र शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये पीक विमा जमा होऊ शकतो हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची ही पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची माहिती आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, पुन्हा एकदा सांगतो, खरीप पीक विम्यापोटी 1624 कोटींचा निधी सरकारने या ठिकाणी मंजूर केला होता आणि आतापर्यंत साधारणतः किती तर 1500 कोटी रुपये जमा झाले असून उर्वरित 100 कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता देखील आतापर्यंत जमा व्हायला पाहिजे होता, परंतु हप्ता जमा झाला नाही. आता नेमका हप्ता कधी जमा होणार तर शेतकरी मित्रांनो, सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आता नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र जमा होणार आहे. कारण की वेळापत्रकानुसार 2 हप्ते आतापर्यंत जमा व्हायला पाहिजे होते. नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील आतापर्यंत जमा व्हायला पाहिजे होता, परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता जमा झाला नाही. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार आता 2 हप्त्यांचे 4000 रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. सरकारनं अद्याप देखील अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार साधारणतः 15 जुलैपर्यंत राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. 2 हप्त्यांचे 4000 रुपये एकत्र जमा होतील असं सांगितलं जात आहे. जे शेतकरी PM किसान योजनेसाठी पात्र असतील, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचे नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा होत आहेत तर अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती
आता या ठिकाणी 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील. नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता कधी तर 15 जुलैपर्यंत जमा होऊ शकतो, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. याबद्दल तुमचा जर काही प्रश्न असेल, तुमची जर काही अडचण असेल तर ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमचा जिल्हा कोणता आहे, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ते देखील आम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.